चला दादा बॉयज 11 आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला दादा बॉयज 11 संघाचा 12वा खेळाडू आलेला आहे. मायरा 11 आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. चला सुहास चव्हाण आपल्याला विनंती आहे, तुम्हालाच उशीर होणार आहे कारण तुमचीच सेकंड बॅटिंग आहे. एक आलाय, एकच बस झाला. दादा बॉयज 11 संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकले, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय मायरा 11 या संघाला. सामना 4 षटकांचा असणार आहे. एक ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा असणार आहे. मायरा 11 या संघाची सलामीची जोडी मैदानात. एका बाजूला अष्टपैलू खेळाडू आयकॉन अर्थातच सबसे कातिल रोहित पाटील, तर दुसऱ्या बाजूला पॅकेट साइज डायनामाइट अर्थातच स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट रोहन नायकवडी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आपण पाहतोय KMG चॅम्पियन ट्रॉफी पर्व क्रमांक 4 सन 2026 या स्पर्धेचा मेगा फायनलचा थरार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. KMG चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं आणि खेळाडूचं मी समालोचक निलेश जाधव आपलं सहर्ष स्वागत करतो या मेगा फायनलच्या दिवसामध्ये. एका बाजूला पाहिले गेले तर मायरा 11, दुसऱ्या बाजूला दादा बॉयज. हे दोन संघ, कोणता संघ दादा होणार? पहिला बॉल, पहिलाच बॉल फुलर लेनचा काऊ कॉर्नरच्या दिशेने फटका खेळाय. खराब क्षेत्ररक्षण, पहिल्या चेंडूवरती चेंडू धन 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 सीमारेषा पार चौकार. व्हाईट बॉल होतोय. तर या KMG चॅम्पियन ट्रॉफी सन 2026 पर्व क्रमांक 4 प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सन्माननीय श्री विलास गणपती पाटील शेठ चेअरमॅन सेवा सोसायटी करंगली. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक सन्माननीय श्री अक्षय चंद्रकांत चव्हाण दादा अध्यक्ष स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन मुंबई. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिलंय सन्माननीय श्री अर्जुन पांडुरंग मराठे दादा युवा उद्योजक A1 तलबचाय 32 शिराळा. आणि चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक दिलंय माननीय कुमार अनमोल संजय पाटील छोटे सावकार यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेसाठी ट्रॉफी सौजन्य केलेला आहे सन्माननीय श्री संतोष भाऊसो चौगले दादा. तसेच या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे ब्रँडेड टी शर्ट आपण पाहत आहात ते टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत सन्माननीय श्री शंकर वसंत मोहिते दादा समाजसेवक यांच्या माध्यमातून. तसेच या संपूर्ण स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना जेवणाची सोय केलेली आहे, सौजन्य केलंय सन्माननीय श्री संदीप पाटील भाऊ. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी 2 दिवस मैदान उपलब्ध करून दिलेलं आहे सन्माननीय श्री सुनील पाटील भाऊ युवा उद्योजक. तसेच या संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल बॉक्स देणगीदार लाभलेले आहेत सन्माननीय श्री रवी पाटील आराळा DCC बँक यांच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी नाश्ता सौजन्य राहिलेला आहे सन्माननीय श्री अभिराज कांबळे भाऊ आराळा यांच्या माध्यमातून.
तसेच या स्पर्धेसाठी पंच सौजन्य लाभलेला आहे सन्माननीय श्री नामदेव मिरुके PCI मुकादम भिवंडी. तसेच या संपूर्ण स्पर्धेसाठी पाणी सौजन्य केलेला आहे सन्माननीय श्री अक्षय पवार. तसेच या स्पर्धेसाठी बॅनर सौजन्य केलेले आहेत तर सन्माननीय श्री राम सुतार. या सर्व मान्यवरांचं देणगीदारांचं KMG चॅम्पियन ट्रॉफीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आणि मनपूर्वक आभार. त्यांनी या स्पर्धेसाठी महत्वपूर्ण देणगी दिली त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक आभार आहे. जाऊया बॅक ऑन क्रिकेट. चला बाउंड्री अंपायर आपला निर्णय कळवायचा आहे. 2 धावेचा इशारा येतोय. तसेच हे 2 दिवस जे मैदान आपल्याला उपलब्ध करून दिले 4 चेंडू झालेले आहेत तर हे 2 दिवस मैदान आपल्याला उपस्थित करून दिलेलं आहे ते मंजूर ग्रामस्थांचं देखील आयोजन कमिटीच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आभार. पंचांचं बोट आकाशाकडे फलंदाज होतोय झेलबाद. पहिला धक्का पहिला हादरा पहिली अवदसा मागे लागते मायरा 11 संघाच्या. रोहित पाटील बॅक टू द डग आउट. चला आर्ग्युमेंट नाही आहे. इनसाइड एज साठी सर रिव्ह्यू नाही आहे. एज साठी रिव्ह्यू नाही. अल्ट्रा एज नाही आपल्याकडे. अल्ट्रा एज नाही आहे. चला ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तो ग्राह्य धरला जाईल आणि ऑनफिल्ड डिसिजन आहे की रोहित पाटील बाद आहेत. चला आपल्याला माघारी परतावं लागेल कारण अल्ट्रा एजचा इथे कोणताही संपर्क नाही आहे आपल्या लाईव्हशी. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्वॅग से केलंय स्वागत. स्वप्नील लांगरे सेट ऑन फायर. पहिल्या चेंडूवरती चौकार. चौदा रन्स. चौदा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 14 धावा आपण पाहतोय. मेगा फायनलचा थरार. या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये देखील थोडस निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. रोहित पाटील यांच्या माध्यमातून लवकरात लवकर स्वस्तामध्ये माघारी परतले. तदनंतर मात्र स्वप्नील लांगरे आले आणि आल्या पहिल्याच बॉलवरती चौकार लगावला. गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती इंद्रजित माने गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला जर पाहायला गेलो तर स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट अर्थातच रोहन नायकवडी ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय.
पहिलाच बॉल फटका फसलाय. विनायक चेंडूच्या खाली, फलंदाज होतो झेलबाद. आणखीन एक विकेटचं पतन. रोहन नायकवडी बॅक टू द डग आउट. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र स्वतः संघ मालक जयेश पाटील, ज्याने नक्कीच सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता आणि महत्वाची फलंदाजी केली होती, तोच खेळाडू फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये युनिट नंबर 4 वरती 4थ्या क्रमांकावरती प्रमोट केला गेलाय. पहिल्याच बॉल वरती विकेट आले. चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय. जयेश आले पहिलाच बॉल खेळण्यासाठी. पहिलाच बॉल उजव्या वेष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर. अवांतर धावेने धावफलकात भर पडेल. धावफलक जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. यावेळी मात्र समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरून. यावेळी मात्र पंचांनी दंडित केलं जाते गोलंदाजाला. नो प्लस 1 अशा 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होतील. पंचांचं हेलिकॉप्टर देखील आकाशामध्ये फिरताना पाहायला मिळेल. आता मात्र उघडा डोळे, पहा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू आणि स्ट्रायकिंग एंडला कोण आहे पहा. स्वप्नील लांगरे, आणखीन एक घातक फलंदाज. या सिच्युएशन मध्ये याच फलंदाजाची गरज असते आणि तोच आहे स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील लांगरे. अद्यापही त्याच्या नावाला साजेशी खेळी पाहायला मिळालेली नाहीये. या फायनलच्या सामन्यामध्ये ती खेळी येणार का. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडाचे यष्टीरक्षण खराब. सुशांत पाटील याच्याकडून चुकी होते आणि चुकीचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतोय. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावफलक जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. आपण पाहतोय करुंगले, मराठवाडे आणि गुंडगेवाडी या 3 गावांच्या विचारातून साकार झालेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं KMG चॅम्पियन ट्रॉफी सन 2024 पर्व क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा येतोय. पर्व क्रमांक 4 चा आजचा अंतिमचा सामना, मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आता मात्र जयेश आहेत स्ट्रायकिंग एंडला. फ्री हिटचा चेंडू फेस करणार आहेत. कशा पद्धतीने फ्री हिटला खेळलं जाईल. मोठा फटका येणार का. मोठा फटका आलाय जरूर. मिस टाइम स्ट्रोक आहे. संधी क्रिएट आहे परंतु फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. फलंदाज बाद होऊ शकत नाही. पहा उत्साह होता. झेल टिपल्या टिपल्या परंतु उत्साह कमी झाला कारण माहित नव्हतं फ्री हिटचा चेंडू आहे. फलंदाज जलबाद होऊ शकत नाही. धावफलक जाऊन पोहोचेल एका धावेने 20 या आकड्यावरती. पहा सेमीफायनल 2 मध्ये 43 धावांचा देखील बचाव केलेला आहे. त्यामुळे
धावा किती बनू दे डिपेंड करणं महत्वाचं आणि समोरच्या दिशेने सरळ बॅटने लॉफ्ट केलाय सीधी बॅट नो बकवास ठोकला आणखीन एक क्रॅकिंग षटकार. चला जो षटकाराच्या बाहेर झेल टिपलेला आहे तुमचं नाव आमच्यापर्यंत येऊ द्यात आपल्याला बक्षीस आहे. या तुम्ही खाली यायचं आहे बक्षीस आहे तुम्हाला. षटकाराच्या बाहेर जो कोणताही प्रेक्षक किंवा खेळाडू झेल टिपेल त्याला 50 रुपयांचं कॅश प्राइज आहे संजू बाबा यांच्या माध्यमातून. यावेळी मात्र उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू पंचांचे दोन्ही हात समांतर धाव मिळते अवांतर धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. हे षटक पण थोडस लांबणीवरच पाहायला मिळालं. बरेच अवांतर धावा या षटकामध्ये देखील खर्चिक केलेल्या पाहायला मिळत आहेत. या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. या धावांवरती अंकुश ठेवावा लागेल. अंकुश ठेवण्याचा प्रयत्न फलंदाज झेलबाद. तिसऱ्या विकेटचं पतन. अप्रतिम झेल टिपलेला आहे. सुशांत पाटील यांच्या माध्यमातून टिपला गेलेला हा झेल थेट फलंदाजाच्या पाठीवरती जाऊन झेल टिपलेला आहे. चला संजू बाबा आपल्याला विनंती असेल यायचा. नाव कसं सर? सुदर्शन पाटील यांनी षटकाराच्या बाहेर एक अप्रतिम झेल टिपलेला आहे. त्यांना 100 रुपयाचं बक्षीस दिलं गेलेलं आहे. जरा टाळ्या वाजू देत सुदर्शन साठी. संजू बाबा यांच्या माध्यमातून ते 100 रुपयाचं कॅश प्राइज जमा केलेलं आहे सुदर्शनला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला सुहास प्लीज विनंती आपल्याला थोडस स्पीडअप करा अन्यथा आपल्यालाच बॅड लाईटचा सामना करावा लागणार आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय शिराळा तालुक्यातील करुंगली गावाला बिलॉंग करणारा मिस्टर 360 नावाने प्रसिद्ध असलेला सुहास चव्हाण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला जयेश पाटील स्वतः कर्णधार आहेत. स्ट्रायकिंग एंडला पहिला बॉल पहिल्याच बॉल वरती अवांतर धावेचा इशारा. धावफलक जाऊन पोहोचेल 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न मिस्टन शोक फलंदाज झेलबाद. आणखीन एक विकेटचं पतन. जयेश बॅक टू द डग आउट. नवीन फलंदाज दीपक नायकवडे इन एट नंबर 6 इन एट नंबर 6 6व्या क्रमांकावरती दीपक नायकवडे मैदानाच्या आतमध्ये. अद्यापही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. टप्प्याचा चेंडू शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पैकी थोडीशी खराब परंतु बॅकअप होतं. दिलीप पाटील यांचं चांगलं बॅकअप पाहायला मिळतं. एकच धाव प्राप्त होईल. मिळणाऱ्या एका धावेने स्कोर कार्ड मध्ये हालचाल होईल.
आणि धावफलक जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती. पहा मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय. एका बाजूला मायरा 11, दुसऱ्या बाजूला दादा बॉयज हे दोन मातब्बर संघ. आकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगले क्षेत्ररक्षण. फेकी देखील जवाब पाहायला मिळाले. राहुल माराडे यांच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेने धावफलक पाहिलं तर 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्यावर पाहायला मिळेल. यावेळी मात्र गतीमध्ये केलेलं परिवर्तन. आउटकट पद्धतीचा चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मिळते अवांतर. अवांतर धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती. 31 रन्स ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. आकुट टप्प्याचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट पद्धत आली, त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नॉन सायकर यांना फेकी. त्यानंतर कलेक्शन होईपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. मिळणाऱ्या 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचेल 33 या आकड्यावरती. 33 रन्स ऑन स्कोर कार्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अद्याप अजून एक षटक बाकी असणार आहे. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. सुशांत पाटील आहे चेंडूच्या मागे, ते देखील पोहोचू शकत नाही. वॅकेन्स एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. वॅकेन्स एरियामध्ये खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा दिलीप पाटील यांचं चांगलं बॅकअप पाहायला मिळतंय. मिळणाऱ्या 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचेल 35 या आकड्यावरती. 35 रन्स ऑन स्कोर कार्ड. अद्यापही 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 7 बॉल मध्ये नक्कीच पाहिलं गेलं तर 2 किंवा 3 मोठे फटके आले तर एक फायटिंग टोटल उभा करेल मायरा 11 संघ, कारण त्यांच्याकडे त्या धारदार क्षमतेची गोलंदाजी आहे. आखूट टप्प्याचा चेंडू बॅकफूट वरती गेले. काऊ कॉर्नरच्या दिशेने फटका खेळाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत, फेकी करतील तत्पूर्वी 2 धावा पूर्ण. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 37 धावा. 12.33 च्या सरासरीने 37 धावा. अखेरच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. चला थोडस स्पीडअप करायचंय मित्रांनो. अखेरच्या षटकाची जबाबदारी विजय गुंडगे याच्या खांद्यावरती सोपवलेली पाहायला मिळते. पहिलाच बॉल हुक करण्याचा प्रयत्न. सुहास चव्हाण चेंडू खाली, फलंदाज होतोय झेलबाद. मागच्या सामन्याचा हिरो यावेळी मात्र अपयशी ठरतोय. फलंदाज झेलबाद होतोय. नवीन फलंदाज विक्रांत पाटील मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय.
पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न खराब पैकी पाहायला मिळते. एक धाव पूर्ण होईल. मिळणाऱ्या एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 38 या आकड्यावरती. अखेरच्या 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडला दीपक नायकवडे आपल्याला पाहायला मिळतात. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक आहे. सुहास चव्हाण चेंडूच्या मागे येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू कॅदर केला, फेकी केली, तत्पूर्वी 2 धावा पूर्ण. मिळणाऱ्या 2 धावाने धाव फलक जाऊन पोहोचेल 40 या आकड्यावरती. अद्याप 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच 3 चेंडूंमध्ये कुठेतरी 2 मोठे फटके आले तर एक फायटिंग टोटल उभा करता येईल मायरा 11 संघाला. आखूट टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. पहिला मोठा फटका आलाय आलाय आलाय. दीपक नायकवडी याच्या बॅट मधून येतोय उत्तुंग षटकार. शिवतेज 11 संघाचा एक धडाकेबाज स्टार खेळाडू दीपक नायकवडी मैदानाच्या आतमध्ये सध्या मायरा 11 संघाकडून आग ओकणारी फलंदाजी सुरू आहे. आणखीन एका कुटप्प्याचा चेंडू त्याच्यावरती प्रहार. यावेळी फटका फसलाय. फलंदाज होतोय झेलबाद. षटकाराचं प्रति उत्तर मैदानाच्या आतमध्ये टिट फॉर टॅट जसे तसे दिले जाते. कोणाकडून? दीपक नायकवडे यांनी जो 6 मारला त्या 6 साठी साहिल नायकवडे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सामना संपल्यानंतर त्यांनी ते घेऊन जायचं आहे. महत्वाचा षटकार ठोकलाय दीपक याने. धावफलक जाऊन पोहोचली 46 या आकड्यावरती. अखेरचा चेंडू शिल्लक असेल. सेहेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती. अखेरचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा विजय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. अखेरच्या चेंडूवरती फलंदाज धावचीत. विकेट मिळते अखेरच्या चेंडूवरती. पहिला डाव समाप्त होतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 46 धावा. जिंकण्यासाठी 24 चेंडू बनवाव्या लागतील. 47 धावा. 24 चेंडू 47 ची गरज. चला मायरा 11 आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला मायरा 11 आपल्याला विनंती, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला मायरा 11 आपल्याला विनंती आहे. अंतिमचा पुकार आहे. चला नवीन चेंडू द्यायचा आहे. मायरा 11 आपल्याला प्लीज विनंती आहे, आपण मैदानाचा ताबा घ्या. चला दादा बॉयज आपली सलामी जोडी मैदानात पाठवायचे. दादा बॉयज चला दादा बॉयज आपल्याला विनंती, आपली सलामी जोडी मैदानात पाठवा. दादा बॉयज
आपल्याला अखेरचा पुकार दिला जातोय. आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. दादा बॉयज 11 संघाची सलामीची जोडी मैदानात. स्ट्रायकिंग एंडला 32 शिरा तालुक्यातील मिस्टर 360 नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू अर्थातच सुहास चव्हाण. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला इंद्रजित माने आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक युवा फलंदाज. 24 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज आहे. काय घडेल काय बिघडेल येणारे 24 बॉल नक्कीच सांगून जाणार आहेत. चला मायरा 11चे जे खेळाडू षटकाराच्या बाहेर उभे आहेत त्यांना विनंती आपण खाली बसून घ्यायचं आहे. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सबसे कातील रोहित पाटील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे रोहित पाटील याच्या माध्यमातून. दोन आयकॉन एकमेकाच्या समोर उभे टाकलेले आहेत. 24 बॉल 47 ची गरज. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिलाच बॉल चांगल्या हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. चांगला चेंडू सन्मान दिलाय. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. डान्सिंग डाऊन द विकेट. फटका खेळ समोरच्या दिशेने उडवला लप केलाय. 6 धावांची मोहर ठोकलाय सुहास चव्हाण ब्रँडेड षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. रोहित पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. फुलर लेनचा चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. पंचांकडे पाहिलं जाते वाकड्या नजरेने परंतु पंच स्तब्ध आहेत. दोन धावेने धावफलकामध्ये बदल होतोय. धावफलक जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. षटकार जरूर आला तदनंतर मात्र फुलर लेनचा चेंडू होता. तदनंतर सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले तदनंतर समोरच्या दिशेने सुई मधून ज्या पद्धतीने धागा काढावा त्या पद्धतीने गॅप शोधून काढले. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बरोबर चेंडूला ट्रॅव्हल केलंय. सीमा रेषा पार येतोय केएमजी चॅम्पियन ट्रॉफी ब्रँडेड चौकार. बत्तीसरा ग्रामीण क्रिकेट ओरिजिनलचे अध्यक्ष सन्माननीय श्री मोहन पाटील दादा यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आयोजन कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. नो बॉल येतोय. पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा.
फ्री हिटचा चेंडू आहे. फ्री हिटचा चेंडू पुन्हा एकदा पंचांनी आमच्याकडे निर्णय कळवला. व्हाईट बॉल होतोय. अवांतराने एक्स्ट्राज मध्ये भर पडेल. धावफलक जाऊन पोहोचेल 14व्या आकड्यावरती. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. यावेळी सुरेख फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे. झेल नक्कीच टिपलाय परंतु फ्री हिटचा चेंडू होता. फ्री हिटचा चेंडू होता त्याचमुळे 2 धावा 3 धावा पूर्ण. आज इथे फलंदाज एकच धावावर समाधान. खराब फेकी पाहायला मिळते. 4 धावा पूर्ण. ही सुहास चव्हाण याची चपळाई आहे. अप्रतिम खेळ. मैदानाच्या आतमध्ये काय घडते. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 4 धावा पूर्ण केलेल्या आहेत. याचसाठी ओळखला जातो हा मिस्टर 360 नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू सुहास चव्हाण. धावफलक जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. पहिलं षटक सुरू आहे अद्यापही. स्विच हिट केला. अप्रतिम ढोकला चेंडूला पाठवले. सीमा रेषा पार. केएमजी चॅम्पियन ट्रॉफी बँडेड चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 22 धावा. येणारे 18 बॉल बनवायचे आहेत 25 धावा. 18 चेंडू 25 ची गरज. आखूट टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती केलाय. प्रहार फटका फसलाय. झेल देखील सोडलाय. खराब क्षेत्ररक्षण. वारंवार चुका होताना पाहायला मिळत आहेत. मायरा 11 या संघाच्या माध्यमातून या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये प्रेशर आहे. अतिरिक्त दडपण आहे या फायनलचं. समीकरण बदललं गेलं. येणारे 17 बॉल बनवायचे आहेत 24 धावा. 17 चेंडू 24 ची गरज. जोपर्यंत सुहास चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत नक्कीच दादा बॉयज हा संघ या मेगा फायनल मध्ये अग्रेसर ठरणार आहे. येणारे 17 बॉल 24 ची गरज. स्वप्नील लांगरे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. आखूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेला. त्यानंतर बॅकफुट पंच. कव्हरच्या दिशेने फटका टोलवलाय. सीमा रेषा पार चौकार. चौकार आहे. चौकार ठोकला गेलाय. समीकरण बदललं गेलंय. येणारे 16 बॉल बनवायचे आहेत 20 धावा. 16 चेंडू 20 ची गरज आहे. कोण होणार चॅम्पियन. कोण केएमजी चषकावरती आपलं नाव कोरणार. येणाऱ्या 16 बॉल मध्ये 20 धावांची गरज. आखूट टप्प्याचा चेंडू. स्विच हिटचा फटका ठोकलाय. अप्रतिम ठोकलाय. सीमा रेषा पार. आणखीन एक
सुहास चव्हाण ट्रेडमार्क स्विच इट चौकार. समीकरण बदलतंय पुन्हा एकदा. 15 बॉल मध्ये 16 ची गरज. येणारे 15 बॉल 16 ची गरज. सामना होता कुठे आला कुठे. पहिल्या षटकामध्ये कुठल्या गेल्या तब्बल 22 धावा. तदनंतर सामन्याचं चित्र थोडस स्पष्ट होत गेलं. येणारे 15 बॉल 16 ची गरज. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. त्याला देखील भिरकवलंय सीमा रेषा पार. बॅक टू बॅकचा कन्झिक्युटिव्ह तिसरा खणखणीत चौकार. पहा प्री क्वार्टर मध्ये शांत होता. तदनंतर क्वार्टर फायनल मध्ये शांत होता. सेमी फायनल मध्ये सुद्धा शांत होता. परंतु फायनल मध्ये आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडतोय. सुहास चव्हाण यासाठी ओळखला जातो हा मिस्टर 360. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र वेगाने बीट केलंय. वेगावरती स्वार होऊन गोलंदाज स्वप्नील लांगरे याच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 35 धावा. येणारे 13 बॉल बनवायचे आहेत 12 धावा. 13 चेंडू 12 ची गरज. येणारे 13 बॉल बनवायचे आहेत 12 धावा. 13 चेंडू 12 ची गरज. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होते. षटक संपतंय. धावसंख्या स्कोर कार्ड होती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. येणारे 12 बॉल बनवायचे आहेत 11 धावा. बारा बॉल 11 ची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट अर्थातच रोहन नायकवडी. 12 बॉल मध्ये 11 ची गरज आहे. चला स्पीडअप करा मित्रांनो. येणारे 12 बॉल 11 ची गरज. रोहन नायकवडी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेत आणि त्याच्यावरती आक्रमण देखील चढवलं गेले. मॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. आणखीन एक रिव्हर्स हिटचा चौकार. या स्विच हिटने मात्र हतबल करून सोडलेला आहे मायरा 11 संघाला या मेगा फायनलच्या सामन्यामध्ये. येणारे 11 बॉल 7 ची गरज. 11 बॉल 7 चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील केलं जातंय. डॉट बॉल येतोय. कमबॅक केलं जातंय. कमबॅक केलं जातंय. पहा गुरु आणि शिष्याची जोडी मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळते. एका बाजूला सुहास चव्हाण आहे तर दुसऱ्या बाजूला रोहन नायकवडी. सुहास चव्हाणच्या तालमीत तयार झालेले अस्त्र आहे. यावेळी फॉलिंग स्वीप. पप्पू तडकरची आठवण करून देणारा हा फटका. शिराळा तालुक्यातील एकमेव फलंदाज आहे जो आपण मारलेला बॉल झोपून पाहतो. अर्थातच मिस्टर 360 सुहास चव्हाण. जिंकण्यासाठी एका धावेची गरज. चॅम्पियनशिप जवळ आले. दादा बॉय संघाच्या KMG चॅम्पियन ट्रॉफी पर्व क्रमांक 4 सन 2026 तयारीला लागलेले आहेत. एका धावेची गरज. सामना जिंकलाय दादा बॉय 11 संघाने. या स्पर्धेचा विजेता संघ सुहास चव्हाण कंपनी. कॉंग्रॅच्युलेशन्स दादा बॉयज.
मेगा फायनलच्या सामन्यामध्ये वन साइड कोल्हे, वन साइड हिरो. ठोकायचं तर सगळ्यात टॉपच्याला ठोकायचं, असंच काहीतरी सुहास चव्हाणने सांगितलंय. मोठमोठे गार केले गंमत मध्ये आणि चॅम्पियन ठरलाय केएमजी चषकाचा. दादा बॉयचा संघ विजेता ठरतोय या स्पर्धेचा. कॉंग्रॅच्युलेशन्स दादा बॉय संघ आणि हार्डलक टार्डलक मायरा 11 संघ. नक्कीच तुम्ही या स्पर्धेचे उपविजेते आहात, परंतु आपण देखील या स्पर्धेदरम्यान चांगला खेळ केलात. अप्रतिम आठवणी देखील आपण देखील साठवून ठेवलेले पाहायला मिळाल्यात. चांगला खेळ आपल्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. थोडक्यातच आपण फायनल गमावली, परंतु काही हरकत नाही, आपण देखील विजेत्यासारखंच खेळलेला आहात.